तो गाइज कधी सांगलीमधील इस हॉटेल में खाना खाया आहे क्या? तर नमस्कार मित्रांनो, सांगली मिरज मधील सगळी कामं आटपून आता घरला चाललेलो. खरं दुपारची जेवणाची वेळ झाली, त्यामुळे सचिन सर मला या क्रांती भोजनालयमध्ये जेवायला घेऊन आलेत बघा. दुपारची टायमिंग होता आणि हॉटेलमध्ये काहीच गर्दी नव्हती. मी म्हणलं सचिन सर कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन आल्यात? सचिन सर म्हणलं एकदा जेवून तरी बघ. सांगलीमधली फेमस असं भोजनालय आहे म्हणत होती बघा ती. आल्या मित्रांनो वेलकम ड्रिंकला आम्हाला पांढरा रस्सा दिलाय बघा. पांढरा रस्सा पित होतो तर सचिन सरांनी काहीतरी ऑर्डर दिली बाबा, स्पेशल थाळी कुठली तरी. ही बघा मित्रांनो या हॉटेलची नाही, या भोजनालयाची स्पेशल थाळी. आपल्याला काय माहिती आहे थाळीचं नाव? म्हणून या भावाला विचारलं, भावा ही कुठली थाळी आहे? तर यानं सांगितली ही क्रांती भोजनालयाची स्पेशल अशी जत्रा थाळी आहे बघा, मटन जत्रा थाळी. या थाळीच्या नादात पांढरा रस्सा प्यायचा राहिला. पांढरा रस्स्याची टेस्ट एक नंबर होती. खरं इथं सचिन सरांनी बघा की मला मटन स्पेशल मागवले आणि स्वतःला बिर्याणी. आपण काही जास्त विचार करत नाही बघा. आपण म्हणलो आपल्या जत्रा मटन स्पेशल थाळीवर फोकस करूया. लिंबू पिळा बघा, हे बाय डिफॉल्ट फीचर्स आहे कोल्हापूरकरांचं. आणि पहिला घास खिमाचा खाल्ला बघा. खिमा मित्रांनो एक नंबर होता. आणि मित्रांनो पहिल्या ताटाला चपात्या 2 दिलेल्या. या भावाला सांगितलं एक चपाती परत घे आणि एक भाकरी दे, कारण ह्या प्लेट मध्ये भाकरी कुस्करून खायला एक नंबर मजा येते. कारण रस्सा पण टेस्ट केला मित्रांनो, रस्सा एक नंबर होता. म्हणलो भाकरी कुस्करून खायला लागते. जरा चपाती सपोज तर म्हणलो भाकरी जरा विरगळीत ठेवूया. भाकरी विरगळीत ठेवली आणि मित्रांनो आपला मेन म्हणजे मटण खायला सुरुवात केली. मित्रांनो हे जत्रा मटण थाळी एकदम खतरनाक होती बघा. आणि पांढरा रस्सा तर एक नंबर. 2-4 वाट्या पांढऱ्या रस्स्याच्या पिल्या बघा. आणि भाकरी कुस्करून खाल्ल्यावर मित्रांनो एक नंबर लागलं. त्यावर सचिन सर म्हणलं ती बिर्याणी पण टेस्ट कर. सचिन सरांचा पण मान राखून 1-2 बिर्याणीचं घास खाल्लत बघा. बिर्याणी एक नंबर होती, तर या जत्रा मटण थाळीपेक्षा नाही मित्रांनो. जत्रा मटण थाळी एक नंबरच होती. पोट भरून जेवून झाल्यावर भावाला म्हणलो तेवढं बिल आणून दे. बिल आल्यावर सचिन सर म्हणलं मी भरतो. सरांना म्हणलो तुम्हीच भरा, खरं बिल किती झाले बघू तर. कारण व्हिडिओ बघणाऱ्या भावांना तर कळायला पाहिजे रेट किती आहे तो. मित्रांनो त्या मटन जत्रा थाळीचा 380 रुपये रेट होता बघा. आणि मटन बिर्याणीचा 180 रुपये रेट होता. तर मित्रांनो एकदा ट्राय करा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही फॉलो केला नसेल तर फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.